आपल्या भागातील समस्यांची जाण असणाऱ्या आणि एका फोनवर धावून येणाऱ्या सुशिक्षित उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी केले। न्यू तापडियानगर येथे निलेश देव यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या। निलेश देव यांच्याकडे कुठलेही पद नसताना ते लोकहितासाठी लोकसेवक म्हणून काम करत होते। जनतेने खऱ्या लोकसेवकाला महापालिकेत पाठवण्याची गरज प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली। प्रभाग 3 मध्ये होत असलेल्या निवडणुकीत वंचित उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांची मोठी सभा झाली। या सभेत महापालिका, करवाढ, घंटागाडी या मुद्द्यांसह स्थानिकांचा लोकसेवक निलेश देव यांना विजयी करण्याचे आवाहन प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी केले। अकोला महापालिकेने लादलेल्या करवाढी विरोधात वंचित आक्रमक असून करवसुलीचे खासगीकरण विरोधात निलेश देव यांच्या आंदोलनासह यश आले। स्वाती इंडस्ट्रीजची खासगी वसुली बंद झाली, अगदी तसेच वाढलेली घंटागाडी दर आणि करवाढ या विरोधात वंचित जनहितार्थ निर्णय घेईल असा विश्वास अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केला। अकोलेकरांना नियमित पाणी पुरवठा आणि अकोल्याचा सर्वांगीण विकास यावर वंचित भर देणार असल्याचे आश्वासन प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी दिले। वाढलेल्या कर विरोधात वंचित निश्चित कमी करण्याचे वचन यावेळी देण्यात आले। इतर मेट्रो शहरांपेक्षा जास्त कर अकोल्यात वसूल केला जात आहे, पण सुविधांच्या बाबत मात्र अकोलेकरांवर अन्याय होत असल्याचे प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या। दोन नगरसेवक निवडून दिल्यावरती जर प्रभागामध्ये इतकी कामं निवडून होऊ शकतात, तर आपण 4 नगरसेवक निवडून दिले तर न्यू तापडिया नगरचा आणि प्रभाग 3चा किती विकास होईल ह्याचा तुम्ही अंदाज बांधू शकता। एक आश्वासन मी इथे वंचित बहुजन आघाडीच्या आणि या 4ही उमेदवारांच्या वतीने देतेय की प्रभागाचा विकास तर होईलच, त्याच्यात काहीच शंका नाहीये, पण त्याच्याच बरोबर महानगरपालिकेच्या बाहेरनं केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं वेगवेगळ्या योजना आणणं आणि भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका देणं याला वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की 15 तारखेला 4ही उमेदवारांसाठी ताकदीने काम करा आणि तुम्हाला अतिशय नाविन्यपूर्ण योजना राबवणारे, अतिशय सक्रिय असणारे आणि लोकांना खरंच एका फोन कॉल वरती धावून जाणारे 4 नगरसेवक आम्ही तुम्हाला देतोय।